नमस्कार सहकारी मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा हार्दिक स्वागत आहे. आपण जर सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारक किंवा कुठेही शासकीय सेवेत नोकरीला असा तर ही खास बातमी मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे. पण तत्पूर्वी आपण आमच्या चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला निश्चितच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन्स ऑन करा, जेणेकरून आपल्याला व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स हे सर्वात अगोदर हे प्राप्त होतील. मिळालेल्या माहितीनुसार सोमवारपासून राजधानी मुंबईत विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. या पावसाळी अधिवेशनामध्ये वेगवेगळ्या मुद्द्यांवर चर्चा चालू आहेत. सरकारी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नावर देखील अधिवेशनामध्ये सविस्तर चर्चा होताना दिसत आहे. महाराष्ट्राच्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या जुन्या पेन्शन योजनेवर सुद्धा पावसाळी अधिवेशनामध्ये चर्चा झाली आहे. काल 4 जुलै 2025 रोजी जुनी पेन्शन योजनेच्या बाबत हा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. या प्रश्नावर उत्तर देताना सरकारकडून माननीय सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार पुढील कार्यवाही केली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. अशा परिस्थितीमध्ये आता आपण जुनी पेन्शन योजनेच्या बाबत काय प्रश्न उपस्थित झाला होता आणि सरकारने यावर काय उत्तर दिले याबाबतची थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत. केंद्र शासनाच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्य शासन सेवेत 1 नोव्हेंबर 2005 नंतर सेवेत रुजू झाले आहेत. मात्र त्यांची पदभरती जाहिरात 1 नोव्हेंबर 2005 या तारखेच्या आधी निघाली. व्हिडिओला सविस्तर बघण्यासाठी कृपया डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहावा.